तर नमस्कार मंडळी, मी उदय म्हणजे तुमचा लाडका कोकणातला उदय. ते मित्रांनो खूप दिवसापासून आमचा प्लॅन काढला होता की पावसाळ्यातून कुठे फिरायला जायचं. सो आज ते चालले आहे पावसाळ्यात फिरायला. आणि आज आम्ही चाललो आहे कोलाड लोकेशन आहे, तिथे आम्ही कामावर चाललो आहे. आम्ही टोटल 18-20 जण आहेत. बाकीचे सगळे गेलेत. मी आणि शुभम थांबलो आहे. हे बघा. सो एन्जॉय करा. ब्लॉग कसा वाटतं नक्की सांगा कमेंट करून. आणि आमचा प्रवास जर आता आम्ही थांबवले, बाकी सगळे जेवायला थांबले. फोन केला होता, आम्हाला निघायचं होतं 7 वाजता. आता वाजले 10:30 वाजले, खूप लेट झालं आहे. आणि पावसाचं वातावरण जरा असल्यामुळे खूप भारी वाटतं आहे. चला तर मग बघा मग आपला ब्लॉग कसा वाटतोय नक्की सांगा. आणि हो, जर आपण नवीन असाल चॅनलला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. चला. मित्रांनो, आता आम्ही इथं राधेकृष्ण हॉटेलला जेवायला थांबतोय. बाकीचे गेले पुढे. सो आम्ही आता जेवण वगैरे पुढचा प्रवास चालू करू. सो चला. बरं, इथे या साईडला पाऊस वगैरे नाही, तर ना जेवण घेतो, मग बोलूया आपण. नमस्कार मंडळी, आता आम्ही जेवायला थांबलो. पनवेललाच आहे, राधाकृष्ण हॉटेलला गेलो. बाकीचे सगळे पुढे गेले. पण आम्ही जेवण वगैरे घेऊया. आमच्या गाडी रीच चालवली ना, ती जरा रीच करणार. आता पुढच्या आम्हाला भेटतात ऑर्डर वगैरे केले जेव पुढच्या प्रकारे चालू केली. हा ब्लॉग उद्या कंटिन्यू चालूच राहणार आहे, नक्की बघा. जागा खाली किया मैं जागा खाली किया. गुलाची चहा भेटली यार. मित्रांनो, आता आम्ही ट्रेनच्या पुढे आलोय. पावसाचं वातावरण जरा म्हटलं कॉफी वगैरे पिऊया. आता खूप वगैरे येत होती गाडी चालवताना. कॉफी पिऊया आणि थोडं आता किती मिनटं राहिले, 30 मिनटं राहिले. आणि 30 मिनटामध्ये पोहोचू. 31 किलोमीटर हे होते, ते पोहोचू. आता जाऊ, जरा फ्रेश वगैरे हो आणि मग सकाळी परत आम्ही जाणार आहे. जर तुम्हाला जाणं कुठला जर ते मला पण ॲक्च्युली माहिती नाही, ते तुम्हाला माहिती आहे. उद्या हा ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवणार आहे. म्हणजे त्यामध्ये 2 पार्ट करणार आहे मी. सो बघूया, आता गरम गरम कॉफी घेऊ आणि पुढचा प्रवास चालू करूया आपण. असं शिवम पण आहे, मला दाखवतो. बघा. आणि ही गाडी तिकडं लावली आम्ही, आणि इथं आम्ही कॉफी प्यायला थांबलो होतो. मित्रांनो, फायनली पोचलो आपल्या लोकेशनला. पण एक प्रॉब्लेम झाला आहे, गेट बंद झालं आहे आणि आम्ही दोघं बाहेर राहिलो आहे. बाकी सगळे आतमध्ये आहेत, तर कोण येतं की नाही बघू. नाही तर गाडी इथं लावायला लागेल बाहेर. तर बघू, फोन करतोय. जस्ट हायवेला टचच आहे हा फार्म हाऊस. तर फायनली मित्रांनो, गाडी आतमध्ये गेट टाकते आम्ही टाकले. आता आम्ही पोचले. खूप झोप आले, झोपतो. उद्या सकाळी भेटूया. सो बाय, गुड नाईट. आणि बाकीचे बघूया आहेत की नाही. काय म्हणते ते दोन आहेत, कुत्रे बघा रूमला बघा. आम्हाला दिलं तरी उठतील ते. या रूमला बघा, मला वाटतं त्या रूमला तो एक चप्पल आहे, फक्त एकच आहे. आवाज
तर मित्रांनो आता पोचले सगळे आता त्याला एवढा आवाज पण घ्यायचा नाही आम्ही इकडे. पण झोपतो कारण की सगळे झोपले. सगळ्यांना वेगवेगळे रूम दिलेत. तर आम्हाला हे रूम दिले. तर आता जातो आम्ही झोपतो. भेटूया सकाळी. बाय. एवढ्या लेट कसं झालं तुम्हाला? हा आम्ही निघालोच लेट.